मीना, बसली का हो तू? झाली का हो तुझी कामं? हो ना ताई, आत्ताच झाले काम. आत्ताच 2 मिनिटं झाली बसली मी. काम काय दिवसभर तर चालूच राहते. जेव्हा पण तेव्हा निरा कामच आहे आपल्या नशिबी. आत्ता 2 मिनिटं झाली बसली अशी तर आलं अजून आप्पाजी आमजीच्या जेवायला वाढून देतो आता. हाव माई, आत्ताच झाले ना. म्हटलं चल 2 मिनिटं त्या घरी येतो. म्हटलं काय सकाळपासून निरा कामच सरत नाही. म्हटलं थोडासा टाइम काढा आपल्यासाठी. चल म्हटलं आली त्या घरी. मग हे म्हटलं तिकडल्या घरची मॅडम आपल्या घरची गेली वाटते कुठेतरी नवऱ्याच्या गाडीवर बसून. आत्ताच दिसली मला जाताना. त्याईले काय बाप्पा, कोणाला सांगा लागते का काय? उठलं का सुटलं आपल्याच मर्जीचं आहे. कोणाला म्हणाले नाही न काही नाही. पैसे राहते, सारं राहते, जाते बाप्पा हिंडाले फिराले. आपल्या नशिबी आहे ना हे. करा घरच्याचं निरा घरचंच करत राहा. जेव्हा पण तेव्हा उलचं घराच्या बाहेर नाही निघाले भेटत. आपल्या घरची थे शिला, तिनं म्हणते बाई सारं वैवट विकत घेतलं म्हणते. चिक्याच्या कुरड्यापासून तर साच्याच्या कुरड्यापासून तर पिठाच्या पापडापासून सारं विकत घेतले. म्हटलं आपल्याला तर घरीच बडवत बसा लागते जेव्हा पण तेव्हा निरा. हा, आपण घेतले म्हणजेच फक्त आपल्या इच्छा बुडील दिसते म्हटलं. ते घेते तेव्हा नाही दिसत. हा, आपल्यालाच म्हणते तुम्हाला घरी नाही करतायत काय, विकतच पाहिजे का सारं. आता नाही दिसत झाली भोकणे डोळे. म्हटलं बाई माया लग्न झालं तेव्हा म्हटलं ही बुडी मायापासून 2-2, 3-3 पाहिल्याची. म्हटलं आम्ही मुंगाची पापड घरीच लाटायला लावे म्हटलं. आणि पापडही करा 4-4, 5-5, 10-10 पाहिल्याचा. आणि शेवड्या 4-4, 5-5 पाहिल्याच्या हातावरच्या शेवड्या करायला लागे म्हणे. म्हटलं तेव्हा हे मशीना होत्या काय, तेव्हा आपल्याला करायला लागेल. आता त्याला चांगलं सगळं आहे. काय मी आल्यावरही माहित आहे ना मला. आपण लाटो नाही काय कुडोची निरा पिठाचेच तर पापड लाटा लागे आपल्याला. बाई तिच्या नवऱ्याची चालती आहे तर तिचं सारं चालताय. आपल्या नवरा बोलत नाही तर आपल्याला बसायला लागते चुपचाप. आपण कधी पैसे मागितले ना उलशे 100 रुपये द्या म्हणून काही काम पडलं तर आपल्याला भेटत नाही. हा, तुला सांगतो त्याचं लागून तर सारं बरोबर राहते. त्याला हे भेटते, त्याला तेही भेटते. साडी म्हटलं तर साडी, काही म्हटलं तर काही, पर्स म्हटलं तर पर्स. आणि आपल्याला इथं 100 रुपयासाठी मारमार करायला लागते म्हटलं. बाई म्हटलं तुम्हाला सांगतो हे बुडी काही कमी नाही म्हटलं. आपली इच्छी निरतीची स्कॉड येते म्हटलं. तिले जेव्हा पण तेव्हा निरतीची स्कॉड येते. आपण जर उरलीस काही म्हटलं त्याईले का भांडायलाच उभी होते ते जशी. हा, तुम्ही पाहिलंच नाही म्हटलं. आजकाल तर तिचं लयच वेगळंच करते ते काहीच्या काही. तर जर घरात आली ना आपण दोघी जर दिसलो ना तिला असं बोलताना तर बातच तिच्या पोटात येते म्हटलं. तिला असं वाटते तिच्याच चुगल्या करतो आपण निरा. अव मला माहित आहे सारे त्या बुडीचे ढंगरे. आजचीच पोरेल गे मी तिले. अव म्हटलं माझ्या पेटीकोट म्हटलं किती दिवस झाले फाटले. तर बुडी चालली होती दुकानात. मी म्हटलं बुडीले आणणं म्हटलं माझ्यासाठी 2 प्रकार आणणं म्हटलं. तर बुडीने म्हटलं हा जी हुई नाही गेली सप्पा कानावरच नाही घेतली म्हटलं गोष्ट. आपण सांगितलं का ते कानावरच नाही घेत. आता सांगू दे ना तिनं कशी आणून देते. ती स्वतःही घेते, बुडीला मागते म्हटलं आणून, बुडी देते म्हटलं तिला आणून. अहो खरंच ते ऐकायलाच नसत गेलं तिले. तसं आपण तिले काही सांगितलं आपल्यासाठी काही आहे ना का तिले बरोबर ऐकायला नाही जात म्हटलं. आणि तशी लागत तर फुसकी सोड ना तू. कशी ऐकायला जाते तिच्या तिले काही म्हटलं का. नंबरची मतलबी आहे म्हटलं. ते खरंच मतलबी आहे बुडी. जाऊ दे ना, आपली सासू आहे शेवटी. आता आपल्याला तर गोड मारूनच घेणार. कशी असली तरी आपल्यासोबत कशी वागू, आपल्याला चांगलंच वागणं तिच्यासोबत. हा बिचारे काय करतात आता. एखाद्याचा स्वभाव राहते. आता तो आपल्याला गोड मानूनच घेणार कसंही असला तरी. आपल्या नशिबी आलं जातात आयुष्यभर करणंच आपल्याला. पण तुम्हाला सांगतो म्हटलं ताई, मला पटत नाही म्हटलं तिची गोष्ट. आपण करावं तिचं सगळं पण तिले निरा तिचीच येते म्हटलं. किती काही केलं तरी ह्याच गोष्टीला माझ्या खटकते म्हटलं, बाकी काहीच नाही. हा जाऊ दे आता सोड. मी जातो बाई घरी. मायाला कामं राहिले. चालले का हो? बस ना थोडशा चहा घे ना. थांबा चहा मांडतो. काही नाही राहू दे. काही चहा करू नको. घरी जाऊन जेवणाचं आता लय वेळ झाला. नाहीतरी माझ्या कामही पडले आहे म्हटलं. अजून हिचे बाबा येईल तर माय म्हटलं कामं पडलेच राहीन. जेवायला करून अजून तो माणूस काही सुचून नाही देत म्हटलं मला. नीरा टंगटंगच करते जेव्हा पण तेव्हा. तुला सांगतो आता मी तर त्या माणसाली कटायली म्हटलं. असं वाटते चाललं जावे सोडून. पण आता लेकरं पाकरा आहे म्हणून जाता नाही येत म्हटलं. पोरगी लग्नाला येऊ राहिली. आता जातं काय, आता चांगलं वाटते काय ते. जाऊ द्या, काही पडलं नाही याच्यात. आता हे आहेच आपल्या नशिबी. आपल्याला भोगाच लागन. जाऊ द्या, मी कामं करतो, तुम्ही कामं करा. जा घरी सोडा. त्या माणसाच्या मागं नका लागत जो तुम्ही. अहो मी काय म्हणतो तुला, त्या घरी भाजी कायची केली म्हटलं. माझ्या घरी नाही का टमाट्याची भाजी केली आहे मी. आणि ते पोरगी नीरा टमाट्याची भाजी केली का घनघनच करते. जेवायलाच नाही पाहत. म्हणून म्हटलं तुला विचारतो कायची भाजी केली आहे. तर जर तिला आवडत असेल तर नाही तर म्हटलं. काय घरी काय भेंडीची भाजी केली आहे. आणि ते उलशिकच झाली बिचारे. केली म्या 2-3 दिवस झाले. भेंड्या आणल्या ते सारे चिमून गेलते. मग आज करून टाकले त्याचे. काल तर जेवलेच जा लागत होतं. मग काल भाजीच नाही केली तर आज केली. तर आज ते सगळे चिमलेच होते. तर उलशिक झाली पाहिजे संत नाही उलशिक. बरं थांब, मी पोट्टी विचारतो. खात असेल तर नेतो, नाही तर राहू दे काही नेत नाही. नाहीतर त्या घरी उलशिकच आहे म्हणते. बरं ठीक आहे मग या. सारी आयुष्याला कटकटच लागली आपल्याला. तर काय करणार आहे आता. बरं जातो आता बापा मी. लय वेळ झाला.